गेले 2 दिवस गाजत असलेला नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला केवळ आणि केवळ मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन अतिशय सावधरित्या त्याचे DVR आणि त्याच्या सगळ्या लॅपटॉप मधले व्हिडिओ जप्त करून अटक केली। हे मुख्यमंत्री देवाभाऊंचं मी मनापासून खूप अभिनंदन करते। पण या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या पद्धतीनं त्यांचे सगळे व्हिडिओ समोर आलेत आणि हा प्रकरण हे गेल्या वर्षी त्यांनी अहिल्यानगरच्या एका वृत्तपत्र संपादकाला माफी मागायला लावली, त्यावेळेला तरी त्यांनी या बाबतीत गांभीर्याने याची चौकशी करायला पाहिजे होती। उलट त्याचा माफीनामा घेऊन आता त्याचं त्या उदात्तीकरण जे त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं या गेल्या वर्षभरात हे गोष्ट घडली असती तर त्या आता पुढच्या पिढीत महिला त्याच्या तावडीत सापडल्या नसत्या। त्यामुळं या सगळ्या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहण्याचा त्यांना काडीमात्र अधिकार नाहीये। माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की मैत्रीण संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी आपल्याकडे करत आहे। तातडीनं त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे।